सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शारदा संस्कृत क्लासेस तसेच शारदा बॉईज हॉस्टेलच्या वतीने हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आणि आमच्या सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींना आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस असतो, कारण वर्षभर त्यांनी जो काही अभ्यास केलेला असतो शाळेच्या माध्यमाने, ट्यूशनच्या माध्यमाने आणि घरी स्वयं अध्ययन असेल त्या माध्यमाने, तर त्याचा आज रिझल्ट असतो। आणि एकंदरीत अनेक विद्यार्थ्यांना आजच्या तारखेमध्ये रिझल्टच्या बाबतीमध्ये खूप आनंद झाला असेल आणि खूप चांगले मनापेक्षा सुद्धा अधिक टक्केवारी गुण मिळालेले असतील, छान ग्रेड मिळालेले असतील। तर शारदा संस्कृत क्लासेसच्या वतीनं तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या गुरुजनांचे स्वप्न उराशी बाळगून नेहमी अभ्यासामध्ये मग्न असणाऱ्या सर्व सुसंस्कारी विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की आपल्याला खूप सुखी जीवन, आनंदी समाधानी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिक्षण। कारण शिक्षण आपण खूप चांगल्या प्रकारचे घेतल्यामुळे आपल्या अंगी चांगले सद्गुण निर्माण होतात, चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळत असतं। म्हणून तर म्हटलं जातं, विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। विद्वानांची सगळीकडे पूजा केली जाते। म्हणून खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळविण्यासाठीचा प्रयत्नसुद्धा करा, आणि जेणेकरून तुमच्या आईवडिलांनी तुमच्याबद्दल जे काही स्वप्न मनाशी बाळगलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची सर्वतोपरी जबाबदारी ही तुमची असते। म्हणून कुठल्याही वाईट गोष्टीच्या बळी न पडता खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवा आणि आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या गुरुजनांचे स्वप्न साकार करा। तसा शारदा संस्कृत क्लासेस या नावे मी आज 17 ते 18 वर्ष झालं संस्कृत या विषयाची ट्यूशन क्लासेस चालवतो। अतिशय प्रामाणिकपणे माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफपर्यंत जावा यासाठी मी मनपूर्वक खूप प्रयत्न करत असतो। वेगवेगळ्या प्रकारचे शाळेतील प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर दर शुक्रवारी व्याकरणावर आधारित किंवा धड्यावर आधारित असेल अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन त्यामध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करून अनेक माध्यमाने विद्यार्थ्यांना आउट ऑफपर्यंत नेऊन पोहोचवत असतो। आणि आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर मनस्वी आनंदही होतो की खरंच मी खूप भाग्यवान आहे की खूप सुसंस्कारिक अभ्यासू विद्यार्थी माझ्याकडे आले, चांगले मार्क्स मिळवून आपल्या आईवडिलांच्या नावाबरोबर माझंसुद्धा नाव त्यांनी मोठं केलेलं आहे, आपल्या क्लासेसचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे। संख्या तशी कमीच असते, पण थोडेच का असणार, पण अक्षरशः प्रत्येक शाळेमध्ये, वर्गामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा क्रमांक 1 वर येण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात। खरंच त्या आदर्श आणि जागरूक पालकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात की अशा प्रकारचे पाल्य तुमच्या पोटी जन्माला आलेले आहेत, आणि आमचंही सौभाग्य की ते पाल्य आमच्या हाताखाली शिकत आहेत। आणि ज्ञानाबरोबरच संस्काराची ही शिदोरी आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो। धन्यवाद।